अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान सुंदर आणि अशा विलक्षण अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी युट्यूब आणि सबस्क्राईब केला नसेल, बेल आयकॉनचं बटन प्रेस केला नसेल तर आत्ताच करा. आजचा अनुभव आहे 2018 या वर्षातला आहे आणि ताईंनी जो आपल्यासोबत अनुभव शेअर केलेला आहे तर ताईंचं नाव आहे कल्पना. ताई म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी काय थरारक अनुभव मला दिलेले आहेत ते मला शेअर करायचे आहेत. तर ताईंच्या शब्दामध्ये आपण तो अनुभव ऐकूया ताईंचा. ताई म्हणतात 2018चा काळ होता आणि आम्ही पुण्यात राहत होतो. त्या अत्यंत संकटमय जीवनातून जगत असताना म्हणजे परिस्थिती माझी खूप हालाकीची आणि त्यातही माझे मिस्टर अचानकच अपघातात गेले आणि एकटं जगण्याचा आणि तो संघर्ष करण्याचा अगदी मला म्हणजे म्हणतात ना, एखादी अडचण अशी असते की आपण ती कोणाला सांगूही शकत नाही आणि जरी कोणाला ती दिसतही असली तरी आपल्याला त्यावरती उपाय मागताही येत नाही. अगदी त्याचप्रमाणे माझ्याही आयुष्यामध्ये सुरू होतं. पण कांचन नावाची माझी जी मुलगी म्हणजे ती असल्यामुळे तिच्याकडे बघून मला रोज प्रेरणा मिळायची किंवा रोज जरी मला जो संघर्ष होता आयुष्याचा जगण्याचा तर तिच्याकडे बघितलं की मला या सगळ्याच गोष्टींची म्हणजे कालवा कालव व्हायची की आता माझ्या लेकराचं जे आहे 10वीचं वर्ष आहे त्यात तिची फी भरणं हे सगळं मी कसं करू, घरातलं कसं आवरू, म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींचे प्रश्न माझ्या समोर अगदी नेहमीच तरंगत असायचे. आणि एक दिवस असंच बोलता बोलता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आणि मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तिला मी हे माझं सगळं जे काही होतं त्या सगळ्या समस्या तिला सांगितल्या. तर ती तिच्या घरामध्ये किचनमध्ये गेली आणि किचनमधून एक छोटासा अगदी हातात बसेल एवढाच फोटो स्वामी समर्थ महाराजांचा ती घेऊन आली आणि मला म्हटली, "कल्पना हे बघ, आता मीही तुला काही जास्त काही मदत करू शकत नाही. पण आपल्या ब्रह्मांडाचे जे चालक, मालक, पालक आहेत, की जे सगळ्यांना तारून काढतात. तर हे तेच स्वामी समर्थ महाराज आहेत. तू यांची सेवा कर, यांचं ध्यान लाव आणि यांना तुझे सगळे प्रश्न तू सांग. तुझी परिस्थिती सांग, की स्वामी महाराज या सगळ्याच परिस्थितीवरती मी या परिस्थितीतून कशी निघू, मला मार्ग दाखवा." आणि माझी परिस्थिती खरोखर खूप हालाकीची होती. तर मी कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता मी तो फोटो माझ्या घरी आणला आणि रात्रीच्या वेळेला मी 10 मिनिटं स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना, एखादं मन कोणाशी तरी कुठंतरी काहीतरी मनातल्या सगळ्या वेदना सांगायच्या असतात. अगदी त्याच प्रकारे मी ध्यानातून त्या माझ्या वेदना मी स्वामींना सांगू लागले आणि गेले असे काही दिवस निघून गेले, की मला सगळ्याच गोष्टींचा हळू मनावरती हलकेपणा वाटायला लागला. म्हणजे माझ्यासोबत कोणीतरी बोलतंय किंवा न बोलताही मी कोणाशी तरी बोलते आणि माझ्या मनातल्या सगळ्या मी घटना त्यांना सांगते आहेत. याचा मला खूप आनंद होत होता आणि मनही खूप हलकं होत होतं. कारण त्यावेळेला माझी परिस्थितीच तशी होती. कारण माझं सुद्धा मन एवढ्या तणावात मी वागत होती. कारण आर्थिक प्रश्न असे असतात, की माणसाला त्यावेळेला काहीही सुचत नाही. आणि सुरुवातीला अगदी तसंच झालं, की मला काही गोष्टी जाणवत होत्या, तर काही गोष्टी मला जाणवतही नव्हत्या. पण माझा नित्यनियम मात्र आता लागलेलाच होता. दररोज रात्री झोपण्याआधी फोटोसमोर बसायचं, स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं, की "महाराज, आता हा सगळा प्रपंच मी तुमच्यावरती सोपवलेला आहे. आमच्या मायलेकींची काळजी कशी घ्यायची आहे आणि त्यावर काय करायचं आहे, हे तुम्हीच मला सुचवा." आणि असंच करता करता काही आठवड्यांमध्ये मला स्वामी समर्थ महाराजांनी गाढ झोपेत असताना एक मला स्वप्न पडलं आणि त्या एका विस्तीर्ण माळ रानावर मी स्वतः रडत होती आणि रडत असताना अगदी त्या माळ रानावरती अगदी पांढरे शुभ्र कपडे घातलेले, डोक्यावरती उंच फेटा आणि अगदी डोळ्यात असं तेज की जणू जसं काही काजळच घातलेलं होतं आणि हातात चिमटा आणि एकदम हळू आवाजात मला विचारलं, "बाई,
एवढं रडतेस कशाला? नको रडू. मी आहे तुझ्यासोबत. घाबरू नको." त्या क्षणी मी गडबडून उठले आणि माझं हृदय अगदी जणू जसं काही खूप असं धड-धड माझ्या मनामध्ये चालली होती. अंगावर एवढे शहारे आले होते आणि त्या स्वप्नातून तो जेवढा जिवंत अनुभव मला स्वामींनी दिला, की त्याच क्षणाला मी स्वामींसमोर बसले आणि खूप काही रडले आणि त्यावेळेसपासून माझं मन एवढं हलकं झालं, की तुम्हाला काय सांगू. ह्याचबरोबर मला स्वामी समर्थ महाराजांनी मला दिलेला हा दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, की अचानकच मला नोकरीची संधी चालून आली. एकदम अनपेक्षितपणे एका ओळखीच्या माणसाने मला फोन केला, "ताई, आमच्या ऑफिसमध्ये एका अनुभवी रिसेप्शनिस्टची जागा आहेत. तर तुम्ही ते काम कराल का?" तर मी त्यांना डायरेक्ट बोलले, "दादा, मला कोणत्याच कामाचा किंवा मला इंटरव्ह्यूचा किंवा मला असल्या कोणत्याच गोष्टींचा मला अनुभव नाही आहे." आणि झालं असं, की त्यांनी मला कॉल केला आणि मला हेही सांगितलं, की "ताई, तुम्ही अशी-अशी नोकरी आहे, तुम्ही कराल का? आणि अनुभवी लोकांनाच आम्हाला हा जॉब द्यायचा आहे किंवा ओळखीच्याच लोकांना द्यायचा आहे. तर तुम्हाला पगार हा ₹18,000 मिळेल." आता विचार करा 2018 साली ₹18,000 पगार मिळणं. त्यावेळेला असं वाटलं हे सगळं काही फक्त स्वप्नच असेल. हे सत्यात कधी उतरेल का नाही हेही मला माहिती नव्हतं. पण ज्यावेळेला खरोखर मी त्या कामावरती रुजू झाले आणि त्या कामावरती माझा जो मला अनुभव नव्हता, पण जे ओळखीने मी लागलेले होते आणि पण तो फोन कोणाचा होता आजवर ते अद्यापही कोणालाही कळालेलं नाही. मी बऱ्याच वेळा त्यावरती फोन करून बघते, पण तो फोन लागत नाही. आणि माझी इथं कशी नेमणूक झाली तेही मला कळत नाही. आजही मी त्याच जागेवर काम करते आहेत आणि हे सगळं जे काही आहे ते श्रेय माझ्या स्वामींनाच जातं. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी अनपेक्षित घटना माझ्या आयुष्यात कशा घडल्या, तर ते फक्त माझ्या स्वामींनाच माहिती आहे. आणि तसाच तिसरा अनुभव माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये, की माझी मुलगी कांचन अभ्यासात खरंच खूप हुशार होती, पण परिस्थितीमुळे ती खचली होती. परीक्षा जवळ आल्या. त्याच दरम्यान तिला ताप चढू लागला. अगदी तिचे डोळे लाल बुंद असे झालेले होते. डॉक्टर म्हणाले व्हायरल आहे. 4 ते 5 दिवस बरं होण्यासाठी लागतील. आणि परीक्षा अगदी 2 ते 3 दिवसावरती येऊन ठेपलेली होती. पुन्हा काय करावं मला काहीही कळत नव्हतं. मग मी तेच केलं जसं मी रोज करत होती. ध्यान केलं आणि स्वामींना साकडं घातलं, की "स्वामी, माझ्या लेकीचं काही वाईट होऊ देऊ नका. तिला तिचं स्वप्न पूर्ण करू द्या." त्या रात्री त्यांनी पुन्हा मला तेच स्वप्न दाखवलं. स्वामींनी हळूच तिच्या डोक्यावरून हात ठेवला आणि म्हणाले, "तुझी मुलगी देवाच्या नावानं पुढं जाईल." सकाळी उठल्यावर आश्चर्य म्हणजे काय, तर माझ्या कांचनचा ताप अगदी परिपूर्ण कमी झालेला होता. म्हणजे तो ताप उतरलेला होता आणि माझी मुलगी 10वीच्या निकालामध्ये 91% गुण घेऊन ती वर्गात पास आणि पहिली आलेली होती. हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला तिसरा अनुभव आहे. आणि आजही मी माझ्याच्याने जास्त सेवा होत नाही, पण दर गुरुवारी मी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाते आणि घरामध्ये एक छोटासा जो माझ्या मंदिराचा कोपरा आहे, तिथे माझ्या स्वामींचा फोटो आहे. जास्त काही ठेवत नाही हो, फक्त तुळशीपत्र ठेवते, उदबत्ती असते, एवढंच माझ्या स्वामींना मी देऊ शकते. स्वामी म्हणजे माझ्या आयुष्याचा दिवा आहेत, की ज्यांनी मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेलं. आणि आजवर अशा बऱ्याच स्त्रिया आहेत, की ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अगदी विलक्षण अनुभव देऊन त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत किंवा त्यांना जगण्याची उमेद दिलेली आहे किंवा नवीन असं काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, की ज्या जगण्याचीही आशा सोडून गेलेल्या होत्या. तर बघा, सेवा करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्यापेक्षाही स्वामींवर ठेवा, की माझे स्वामी माझ्यासाठी सगळं काही करतील. फक्त आत्मविश्वासाने जगायला शिका आणि आपले महाराजही तेच शिकवतात आपल्याला. स्वामी समर्थ महाराज हे केवळ स्वामी नव्हते, तर ते प्रत्येकाच्या काळजाचे एक प्रकारे डॉक्टर होते, की संकटात सापडलेल्या जीवांचे आधार होते.
तुम्ही जिथेही असाल, जेव्हा कधीतरी मनातून त्यांना साद घालाल, त्यावेळेला ते नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तुमचं आयुष्य नव्याने घडवतील. फक्त त्यासाठी एकच जपत राहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एवढाच त्यांचा जो क्षणाक्षणी मंत्र आहे, हा एवढाच म्हणत राहा. जास्त मी काही बोलणार नाही, कारण माझे तिघही अनुभव एवढे अद्भुत होते की मी आजही त्या अनुभवांवरून मी खूप काही शिकलेली आहेत आणि खूप काही मला त्यातून मिळालेलं आहे. तर चला, माझा अनुभव मी इथंच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आयुष्यात अशी बरेच वळणं येतात की आपल्याला सुख दुःख अगदी ऊन सावलीप्रमाणे आपल्याला झेलावं लागतं. कधीतरी खडतर एवढा पाऊस पडतो की त्या पावसाचे जे थेंब आपल्यावरती पडतात, त्यावेळेला आपल्याला कळतं की खरोखर मी काय आहे, मी कुठं होतो आणि मी कुठून आलो आहे आणि मी काय नेणार आहेत. कोणी काहीच नेत नाही. तुम्ही नेतात ते फक्त तुमचं कर्म आणि घेतलेलं नामस्मरण, जे की आपल्याला आपल्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. ताईंचा अनुभव खरंच खूप विलक्षण अनुभव होते. ताईंचे तिघही अनुभव अगदी सांगतानाही माझाही कंठ दाटून आला की खरोखर स्वामी, काय तुम्ही खरंच अद्भुतच आहात. शब्दात न मांडण्यासारखं सगळंच महाराजांचे सगळेच अनुभव इतके श्रेष्ठ असतात. तर चला, आजचा अनुभव, आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलवरती. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.